आनंदी मालिकेच्या आजच्या भागात शिल्पाताई आनंदीला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ग? बजावून सांगितलं होतं ना मी तुला. हे लग्न विसरून जा. मुलांपर्यंत हे सत्य कधीही कळलं नाही पाहिजे. सांगितलं होतं ना तुला. तरी सुद्धा तू हिंमत केलीस. कोणी सांगितलं होतं तुला हा शहाणपणा करायला? सांग. यावर आनंदी म्हणते, मी मुलांची आणखी फसवणूक नाही करू शकत शिल्पाताई. मी हे सत्य लपवून समिधाताईंच्या घरात कशी काय राहू शकले असते? आणि आज ना उद्या हे सत्य मुलांसमोर येणारच होतं. तेव्हा त्यांना काय वाटलं असतं? तेव्हा त्यांचा या अख्ख्या कुटुंबावरचा विश्वास उडाला असता. त्यांना वाटलं असतं की आपल्याच माणसांनी आपल्यासोबत विश्वासघात केला, इतके दिवस अंधारात ठेवलं. माझ्या स्वार्थासाठी मी या घराचा पाया खोटेपणावर कसा काय रचू? आप्पा बोलतात, बस कर शिल्पा. आनंदी जे काही बोलते आहे ना ते अगदी बरोबर आहे. अगं, खोट्याचा पाना फार दिवस हलवता येत नाही. आनंदीने जे काही धाडस दाखवलंय त्यामुळे या घराची अब्रू आणि विश्वास टिकून राहिलाय. खरंच खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. माई म्हणतात, शिल्पा, अगं, हे सत्य पृथ्वीला जर बाहेरून कळलं असतं तर त्याचा या घरावरचा विश्वास उडाला असता. देवाची कृपाच झाली बघ. आनंदीच्या प्रामाणिकपणामुळे पृथ्वी हे लग्न आणि हे नातं अगदी मोठ्या मनाने स्वीकारतोय. बघितलंस ना? धनश्री म्हणते, शिल्पाताई, पण हा चमत्कार अचानक कसा काय घडला? पृथ्वी एवढा अचानक कसा काय बदलला? शिल्पाताई म्हणते, मला सुद्धा हेच कळत नाहीये. त्यानंतर शिल्पाला पृथ्वीचे शब्द आठवत असतात. तू या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंयस ना त्यामुळे आपल्या दोघांची मैत्री अजूनही घट्ट झाली, असं म्हणून तो आनंदीला मिठी मारतो. हे सगळं शिल्पाला आठवत असतं. शिल्पाताई म्हणते, एवढं सगळं कळल्यानंतर सुद्धा तो एवढा शांत कसा काय होता? आप्पा म्हणतात, कारण त्याचा या नात्याला विरोध नाहीये शिल्पा. आनंदी, अगं, त्याने तुला फक्त मिठीच नाही मारली तर तुला त्याने या घरची सून म्हणूनही मान्यता दिली आहे. आनंदी खूपच खुश झालेली असते. माई म्हणतात, हो आनंदी, याचा अर्थ पृथ्वीने तुला स्वीकारलंय. देवाने ऐकलंच आपलं. एका मोठ्या संकटातून आपण वाचलोय. शिल्पाताईला मात्र या सगळ्यांचा राग आलेला असतो. शिल्पाताई लगेचच तेथून निघून जाते. त्यानंतर आप्पा आनंदीजवळ जातात आणि म्हणतात, आनंदी, आज मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. आज तू खूप धाडसाचं पाऊल उचललंस. खरंच लोक म्हणतात ना, एखादी गोष्ट चांगल्या मनाने केली तर ती यशस्वी होते. तुझ्यामुळे आज हे घर घर म्हणून टिकून राहिलंय. तुझा खूप खूप अभिमान वाटतो मला. आनंदी म्हणते, बापू, मला सुद्धा खूप खूप आनंद झालाय. त्यानंतर आनंदी शिरा करायला आत निघून जाते. विद्याधरीकडे फाडून टाकलेल्या चिठ्ठीचे तुकडे जमा करत असतो आणि तो गाणं म्हणत असतो, आनंदी आनंदगडे. आता झाला विद्याधरचा खेळ सुरू, असं म्हणून विद्याधर हसत असतो. दुसरीकडे पृथ्वी आणि आरती दोघेही मुंबईला जात असतात. पृथ्वी मितालीला कॉल करतो आणि तो आपल्या भावाची चौकशी करत असतो. तिच्या तब्येतीबद्दल मितालीला विचारत असतो. परंतु मिताली म्हणत असते, तू मीटिंगवर लक्ष दे. आजचा दिवस आपल्या ब्रँडसाठी खूप खास आहे. तसेच तो महत्वाचा सुद्धा आहे. तू लक्ष दे तिथे. मी इकडचे अपडेट तुला देत राहील. पृथ्वी सुद्धा आपल्या बहिणीला हो असं म्हणतो. विद्याधर इकडे म्हणत असतो, अगं वा आनंदी. अगं, परंतु तुला थांग पत्ता सुद्धा नाहीये. तू जे चिठ्ठीमध्ये लिहिलंयस आणि पृथ्वीने जी चिठ्ठी वाचली त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरा गेम या विद्याधरने कधीच पलटवलाय. असं म्हणून विद्याधर जोरजोराने हसत असतो. विद्याधर म्हणतो, आता येईल गंमत. असं म्हणून विद्याधर फाडलेली चिठ्ठी एकत्र करून बघत असतो. त्यानंतर तो पूर्ण चिठ्ठी टेपने पुन्हा चिटकवतो आणि ते पत्र वाचत, प्रिय पृथ्वी, मला माहितीये की तुमचा माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे, पण हेही तितकंच खरं आहे की मी या घरची मोलकरीण आहे आणि तुम्ही या घरचे मालक. मला असं वाटतं हे घर सोडून जाण्याची हीच खरी वेळ आहे, कारण मला अजिबात आवडणार नाही एका साध्या नोकरासोबत तुमची नोकरी आणखीन वाढावी. म्हणूनच मी हे घर सोडून कायमची चालले आहे. असं म्हणून विद्याधर जोरजोराने हसत असतो. विद्याधर म्हणत असतो, बिचारी आनंदी मनातल्या मनात खूप खुश असेल की मी माझं सत्य पृथ्वीला सांगितलं, पण तिला काय माहिती आहे ती चिठ्ठी मी बदलली आहे. त्यानंतर विद्याधरला आपण चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते सर्व आठवत असतं. मिताली इकडे आपल्या भावाला ओरडत असते, तुझ्या अशा वागण्यामुळे मला सर्वांशी खोटं बोलावं लागतंय. एका इव्हेंटच्या नावाखाली तू हे काम करत बसलास.
सकाळी मी तुला खोटं बोलली आणि आता दादाला सुद्धा मी खोटं बोलली की तुला फूड पॉइझनिंग झालंय. अरे, खोटं बोलेन रे मी, परंतु त्यांना जेव्हा खरं कळेल ना, तेव्हा ते सहन नाही करू शकणार. स्पेशली आपली आत्तू. तुला माहिती आहे ना, तिचा जीव आहे तुझ्यावर. तरी सुद्धा तू इकडे दिवस रात्र दारू पित होतास. म्हणूनच तुझा लिव्हर खराब झालाय ना. बघितले मी तुझे सर्व रिपोर्ट. पण नाही, आता नाही हा प्रांजल. जोपर्यंत तुला घरी घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. पृथ्वी आणि आरती एकत्र गाडीमधून प्रवास करत असतात. पृथ्वी आरतीला हॅलो गुड मॉर्निंग असं म्हणतो. आरती सुद्धा पृथ्वीला गुड मॉर्निंग म्हणते. पृथ्वी म्हणतो, झाली झोप? आरती हो म्हणते. पृथ्वी म्हणतो, तुला काही चहा पाणी नाश्ता थांबायचं? यावर आरती म्हणते, हो चालेल. पृथ्वी म्हणतो, चालेल काय चालेल? ड्रायव्हरच्या बाजूला बसून झोपायचं नसतं एवढी बेसिक अक्कल नाही का तुला? आरती म्हणते, प्रत्येक वेळेला माझी अक्कल काढायची काही गरजच आहे का? रात्री अपरात्री मला फोन करू असं अचानक मुंबईला ये असं म्हटलास. आले ना तुझ्या एका फोनवर. मी काय तयारी केली होती प्रवासाची? लागली झोप. एक काम कर, गाडी थांबव, मी मागे जाऊन झोपते. पृथ्वी म्हणतो, मागे जाऊन झोपतो म्हणजे? ए, मी काय तुझा पर्सनल ड्रायव्हर वगैरे आहे का? आरती म्हणते, कसलं वाटलं असतं ना भारी जर तू माझा पर्सनल ड्रायव्हर वगैरे असतास तर. पृथ्वी म्हणतो, तुझी जीभ जरा जास्त चालते हा. अगं, त्या आनंदीकडून शिक काहीतरी. किती ती गोड, संस्कारी, मनमिळाऊ. आय रिअली लाईक हर. आरती म्हणते, आवडणारच. शेवटी आबा जाधवांच्या नाती आहोत आम्ही. आनंदीचं कुटुंब खरंच किती छान आहे नाही? आबा जेव्हा माझ्या पाठीवर थाप मारून मला मिठी मारतात ना, तेव्हा जी फिलिंग येते ना ती मी शब्दात नाही सांगू शकत. आणि ती अर्ची, बाप रे बाप, एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे पूर्णपणे. आय थिंक शी विल माय नेक्स्ट फेवरेट. आरती म्हणते, आणखीन? आरती म्हणते, आणि? पृथ्वी म्हणतो, आणि काय, आणखीन काही नाही. झाली, संपली फॅमिली. आरती म्हणते, अख्खी फॅमिली चांगली आहे असं म्हणालास ना तू? अरे तू आनंदीबद्दल बोललास, आरतीबद्दल बोललास, आबांबद्दल बोललास. पृथ्वी म्हणतो, हा मग? आरती म्हणते, अरे मग आनंदीच्या फॅमिलीमध्ये मी सुद्धा येते. मी तर तिच्या आधी येते. मोठी बहीण आहे मी तिची. पृथ्वी म्हणतो, अच्छा कळलं. म्हणजे तुला माझं तोडून तुझं कौतुक ऐकायचं आहे. आरती म्हणते, नाही नाही, असं काही नाहीये. तुझ्यासारख्या गर्विष्ठ माणसाच्या तोंडून माझं कौतुक ऐकण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये मला. पृथ्वी म्हणतो, ज्या पद्धतीने तू वकिली करतेस ना त्यावरून कळलंय मला. आरती म्हणते, तू अर्चीबद्दल बोललास, आनंदीबद्दल बोललास, आबांबद्दल बोललास, तर मला वाटलं माझ्याबद्दल सुद्धा दोन चांगले शब्द बोलशील तू. पण चुकलेच मी. कोणाकडनं अपेक्षा करून बसले? विद्याधर म्हणत असतो, त्या पृथ्वीच्या डोक्यात तर वेगळाच भुसा भरलाय. आता ह्यो गैरसमज एक असा जिवंत बॉम्ब आहे जो माझ्या गाडीत लागलेल्या बॉम्बपेक्षा सुद्धा मोठा सुरुंग आहे, जो मोठा ब्लास्ट करणार आहे. हे सगळं धनश्री ऐकत असते. धनश्री म्हणते, अहो तुम्ही तुम्ही बदललात ही चिठ्ठी? अहो का करायला लागलायत हे सगळं? का आणि कशासाठी? नका करू हे सगळं. काय गरज होती तुम्हाला? विद्याधर लगेचच धनश्री जवळ जातो आणि तिला मारायची धमकी देतो. विद्याधर तिला म्हणत असतो, तुला किती वेळा सांगितलंय हे थोबाड बंद ठेवत जा म्हणून. हो, मीच बदललं ते पत्र. काय करणार आहेस? सांगणार आहे सगळ्यांना? विद्याधर म्हणत असतो, तू ना अशी ऐकणार नाहीयेस. मी ना तुझी जीभच कापून टाकतो. असं म्हटल्यावर धनश्री म्हणत असते, नाही मी कोणाला बी नाही सांगणार. भाऊजींना पण नाही सांगणार आणि आनंदीला सुद्धा नाही सांगणार. मला काय बी करू नका. यावर विद्याधर म्हणतो, अरे वा, अशी चांगल्यासारखी राहा म्हणजे फायद्यात राहशील. त्यानंतर विद्याधर धनश्रीला बाहेर काढतो आणि म्हणत असतो, त्या पृथ्वीला गैरसमजाच्या अंधारातच ठेवायचं आहे मला. तो जेवढा चिडल तेवढा माझा पुढचा प्लान अजून खतरनाक होईल. पृथ्वी आरतीला म्हणतो, आरती तुला खरंच जाणून घ्यायचं आहे ना की माझ्या मनात तुझ्याबद्दल काय आहे ते? परंतु आरती म्हणत असते, नाही, मला काही जाणून घ्यायचं नाहीये. पृथ्वी पुन्हा एकदा खूप प्रेमाने म्हणतो, तुला खरंच जाणून घ्यायचं आहे ना? यावर आरती म्हणते, बोल. पृथ्वी म्हणतो, मी तुझ्या आधी आनंदीला भेटलो. मग मला कळलं की तू तिची मोठी बहीण आहेस. आनंदी इतकी गोड, सुसंस्कृत, मनमिळाऊ, तर तू सुद्धा गोड, मनमिळाऊ, सुसंस्कृत असशील असं मला वाटलं होतं. परंतु तो माझा गोड गैरसमज होता. कारण तू एक नंबरची चेटकीन आहेस. हे ऐकून आरतीला खूपच राग येतो. आरती म्हणते, चेटकीन म्हणालास तू मला?
मी आता तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता गाडी थांबव. पृथ्वी म्हणत असतो, हे बघ तू आता उतरू नकोस कारण आपण एका प्रोफेशनल मीटिंगसाठी चाललोय. आरती म्हणत असते, चेटकीन म्हणताना कुठे गेलं होतं तुझं मॅच्युअर आणि प्रोफेशनल बोलणं? आरती म्हणते, आत्ताच्या आत्ता गाडी थांबव नाहीतर मी चालत्या गाडीतनं उडी मारेन हा. थोड्या वेळाने पृथ्वी गाडी थांबवतो. आरती लगेचच खाली उतरते आणि म्हणत असते, खड्ड्यात गेलास तू आणि खड्ड्यात गेली तुझी मीटिंग. पृथ्वी आरतीला सारखाच आवाज देत असतो. शिर्के इकडे मालक साहेबांना म्हणत असतात, आज मी तुमचा एक एम्प्लॉई म्हणून नाही तर जुना जवळचा मित्र म्हणून मला काहीतरी सांगायचं आहे. मला तुमचा अवॉर्डला न जाण्याचा निर्णय मला काही पटलेला नाही. त्या अवॉर्ड कंपनीला मेल करण्यासाठी माझी हिंमतच होत नाहीये. एवढा मोठा अवॉर्ड सेरेमनी आहे मालक साहेब. तुम्ही जरा विचार करा केवढी मोठी मोठी माणसं तिथे येणार आहेत. मालक साहेब म्हणतात, माझा निर्णय मी घरी सकाळी सांगलाय शिर्के. शिर्के म्हणतात, हा मिळणारा पुरस्कार फक्त तुमचा एकट्याचा नाहीये. अहो फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या कष्टाचा आणि मेहनतीचा पुरस्कार आहे. ज्या क्षणी तुम्ही त्या स्टेजवर जाऊन तो पुरस्कार घ्याल ना, त्या क्षणी आपल्या फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांचा आत्मविश्वास आणि मनोबल 1000 पटीने वाढणार आहे. मालक साहेब, मी हात जोडून तुम्हाला विनंती करायला लागलोय. प्लीज तुम्ही तुमच्या या अवॉर्ड फंक्शनला न जाण्याच्या निर्णयावर एकदा विचार करा. मालक साहेब म्हणतात, शिर्के एकदा सांगितलं ना व. इतक्यातच मालक साहेबांना शिल्पाताईचा फोन येतो. शिल्पाताई फोनवर म्हणत असतात, युगंधर तू आत्ताच्या आत्ता घरी ये. मालक साहेब म्हणत असतात, अगं फॅक्टरीत कामं पडली आहेत. परंतु शिल्पाताई म्हणत असते, मला काहीही ऐकायचं नाहीये, परंतु तू या क्षणी घरी ये. पुढे मालक साहेब हो असं म्हणतात. त्यानंतर मालक साहेब शिर्केंना म्हणतात, आत्ताच्या आत्ता मला घरी जायला लागेल. आनंदी इकडे म्हणत असते, समिधाताई आज खऱ्या अर्थाने तुमच्या मुलाने मला मनापासून स्वीकारलंय. तुमचे आभार जितके मानावेत ना तितके कमी आहेत. हे सगळं लांबूनच विद्याधर ऐकत असतो. आनंदी म्हणते, कारण हे तुमचे संस्कार आहेत ज्यामुळे पृथ्वीने हे इतकं मोठं सत्य एवढ्या समजूतदारपणाने स्वीकारू शकला. मला तर भीती वाटत होती की नक्की काय होईल. हे हस्तखेळतं घर या सत्याने विखुरलं तर जाणार नाही ना. त्यात तुमचे आणि मालक साहेबांचे संस्कार अगदी नीट दिसून येतात. समिधाताई, मी तुमचे हे उपकार या जन्मात कधीच नाही विसरू शकणार. थोड्या वेळाने विद्याधर आनंदीजवळ येतो. विद्याधर म्हणतो, वा आनंदीबाई वा, चेहऱ्यावर आनंद तर धबधब्यासारखा वाहतोय. आनंदी म्हणते, वाहणारच ना. घ्या तुम्ही सुद्धा तोंड गोड करा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, द्वेष कितीही मोठा असला तरी सुद्धा विजय हा खऱ्या प्रेमाचाच होतो. आणि बघा आज प्रेम, विश्वास आणि मैत्री या तिन्हीचा विजय झालाय. म्हणूनच म्हणते, खऱ्या प्रेमाला आणि सत्याला कमी लेखण्याची चूक नका करू. त्यानंतर आनंदी तेथून निघून जाते. विद्याधर म्हणतो, हसून घे आनंदी, हसून घे, मारून घे मला टोमणे. पुढे तुझ्या आयुष्यात फक्त रडणं आणि रडणं आहे. क्षणभंगूर आहे तुझा हा आनंद. तुझा हा एक गोड गैरसमज आहे आणि ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटल त्या दिवशी तुझ्या आनंदाच्या चिंधड्या उडतील. कारण प्रत्यक्षात ती चिठ्ठी पृथ्वीने अजून वाचलेलीच नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी तू अजूनही एक मोलकरीणच आहे आणि त्याची चांगली जवळची मैत्रीण आहे. ज्या दिवशी हे सत्य सर्वांना कळेल त्या दिवशी या घरामध्ये भडका उडेल, भडका. आणि त्या भडक्याने निंबाळकरांची हवेली जळून जाईल आणि तेव्हा तू रडशील आणि ह्यो विद्याधर हसल.